लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर काय विद्यालय सुंदर असं विद्यालय लोकमान्य टिळक विद्यालय। ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्यशिवापण सुंदर अशा लोकमान्य विद्यालयाचे गुरुजनांना वंदन करून तुम्हा बालमित्रांना ज्ञानेश्वर भेटलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। मुलांनो, आजकाल बघा आमच्या 70 पेक्षा 35ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा 12-13ची तुमची पिढी हुशार आहे, पण भानगड काय झाले तर जास्त हुशार आहे। हे चांगलं एक तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही। संतांची अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावात कीर्तन प्रवचन काकडा भजन इथे गायले जातात आणि 700 वर्षानंतरही ते ताजे तवाने वाटतात। खूप पाहता लोकांनी अवघात शब्दाला सुंदर केल्यानंतर कारण हे सगळे अभंग 700 वर्षानंतरही ताजे तवाने वाटतात, पण ते तुमच्या कानावर पडत नाही, पडले तुम्ही तरी कानामध्ये घेत नाही। पण डीजेचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी ते गाणं दिसत नाही, ते तुमच्या कानात पडतं तरी तुम्ही तिकडे जाऊन पडता। मला सांगा तिथे पुढं कोण सांगणार नाही, तिथे पुढे डीजे आला तुम्हाला कोणी बोलवतं का या रे या तुम्ही सारे या, तरी तुम्ही डीजे पुढे जाऊन टाकता। आणि त्या डीजेची गाणी काय असतात, वाईट करण्याची गाणी असतात बघा, मुंगळा तुम्ही मुंगळ्यासारखे राहता तेव्हा काला कव्वा काट खायला, कावळा मुंगळा वाईट करण्याची गाणी असतात, ही तुमच्या डोक्यामध्ये बसतात। पण संतांच्या अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये काकडा भजन आणि पाठ गायले जातात, तिथे तुम्ही जात नाही। मला सांगा तुमच्या जवळपास जेवणामध्ये पुढं हरिपाठ होतो का? कोण हरिपाठ करतात बघा, एक तर ठीक आहे, ज्याच्याजवळ जीवन आहे त्यांनी जा। हरिपाठामध्ये काय होतं, हरिपाठ म्हणत असताना एक जण या बाजूला बघा छोटासा हरिपाठ असतो, हरिपाठामध्ये फक्त अर्धा तास लागतो। एक जण म्हणतात तो हरिमुखी म्हणा, दुसरं म्हणतात तो पुण्याची म्हणा कोणतरी, दुसरा म्हणतात तो अजूनही सहकारी, म्हणजे एका पुढे एक म्हणत असताना त्या वेळेला त्या म्हणणाराचं तिथं जो हरिपाठ म्हणत असतो त्याचं चित्त बुद्धी धीर पवित्र एकाग्र शांत आणि निर्मळ होते, म्हणजे त्या माणसाचा देव निर्माण होतो। देव म्हणजे ते काय असतं, देवाची व्याख्या काय आहे, आत्मा हात परमेश्वर, बरोबर। पण सगळ्याच आत्मा परमेश्वर होतात का? दुष्ट वाईट किंवा दुराचारी अनाचारी भ्रष्टाचारी बंधू आत्मा परमेश्वर होऊ शकत नाही। परमेश्वर कोणता आत्मा होतो? परमेश्वरांची देवांची संख्या आपल्या देशामध्ये किती कोटी आहे? किती कोटी आहे सांगा पटकन, किती कोटी? 33 कोटी। 33 कोटी देवांची संख्या असताना मला सांगा 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे वगैरे काहीतरी संकल्पना असावी। तुम्ही साधी 33 देवांची नावं सांगू शकणार नाही, परंतु आजही आपल्या देशामध्ये इथे जाते असते खेळते निष्पाप निरपेक्ष असे 33 कोटी देव आहेत। ते कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे का? बघा, आत्मा हा परमेश्वर, कोणता आत्मा? शुद्ध पवित्र निर्मळ तो परमेश्वर। मग आपल्या देशातल्या आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटी आहे? 145 कोटीच्या दरम्यान आहे, बरोबर। 145 कोटी पैकी आपल्या देशामध्ये 33 कोटी देव आहेत। कोणते देव आहेत माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती? बघा कोणते 33 कोटी देव आहे? 145 कोटी देशाची लोकसंख्या पोहोचलेली असताना त्यापैकी बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत निष्पाप निरपेक्ष सात्विक निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, निष्पाप असे तुम्ही विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात।
तुम्हीच खरे देव आहात आणि तुमच्यातला देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या मुक्ताई प्रबोधन न्यूज चॅनल तर्फे छोटासा प्रयत्न. ना रावळी, ना रावळी, ना देवळी, ना रावळी, ना देवळी, ना कोणत्या देव विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. तुम्हीच खरे देव आहात. फक्त तुमच्यातला देव पण गमावू नका. तुमच्यातलं देव पण कधी हरवू नका. तुमच्यातलं देव पण कुणाला हिरावून घेऊ शकत नका. ते देव पण कसं हिरावून घेऊ शकलं. तुम्ही एखाद्या वाईट मित्राच्या जवळ गेला, वाईट मित्राची संगत लागली आणि तो तुम्हाला वाईट काहीतरी करायला शिकवत, त्यावेळेला तुमच्यातला देव पण जाईल. तुम्ही खरोखर सगळे देव आहात. ज्ञान यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. ज्ञान यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या हे रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर देव म्हणजे ते काय असतं. काय झालं, एका गावामध्ये रामनवमीचा दिवस होता. रामनवमीच्या दिवसाला सरांनी सांगितलं थोडस रामायणावर बोला. मग मी थोडक्यात सांगितलं रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, आणि मग सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक, सगळं मी रामायणात सांगितलं. पण एका पूर्ण विचारलं, हे चष्मा, हे रावणाला कोणी मारलं रे? तेच नाही. तो म्हणतो मी नाही मारलं, मी याला मारलं. तो आता त्याला मारत होता. तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष काय? टीव्ही, मोबाईल? काय तुमचं लक्ष? तुमचं लक्ष आहे शिक्षण. पण त्या शिक्षण आहे होती तुमचं लक्ष इकडे तिकडे कुठेतरी असतं. चष्मेवाला जरा कोण होतं, तो त्याला तो त्याला मारतोय, इकडे होतं, जरा इकडे होतं. मला वाटतं तुला चष्मा टीव्ही बघून लागला असतं. काय होतं, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. दुसरं सवरून, सवरून म्हणजे सवल. सकारात्मक, आत्महत्या, जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी पुण्याहून मी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, मी बुटका, हे लोकडा, ही काळा, ही गोरा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. मी गरीबाचा, मी मागा जातीचा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. हा विश्वास देण्यासाठी ते तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही पात्र म्हणजे पात्र. पात्रांना कुठं मागचा परिवार, मागचे दोघं आपचे दोघे या, दोघे या. पाखराला कुठं घर असतं? मला सांगा, पाखरांना कुठं घरचं असतं? कुणी बांधून देतं का सरकार? कुठं खाते असतं, कुठं रस्ता असतो, कुठं पाणी असतं. तरी तेवढं पुढं जातात, एखाद्या लहानशा झाडावर बसतात, नाणी वागते, पाहण्याला वाटतं अरे पाखरं पडते किंवा काय. परंतु म्हणून त्या पक्ष्यांना आधी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास जातो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. मला मोठं व्हायचंय. तुम्ही मनामध्ये ठरवा मला मोठं व्हायचंय. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होईल. तुम्ही कोणत्या घराण्यामध्ये जन्माला, देवाने तुम्हाला कोणता आनंद दिला ते तुमच्या हातामध्ये नाही. पण जन्माल्यानंतर मृत्यूपर्यंत जो महत्वाचा प्रवास शिकून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. मला सांगा, भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? पंतप्रधान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. त्यांचा रंग गोरा आहे का? त्या कोणत्यासाठी जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी तिच्या आई वडिलांचं कदानीमध्ये काढून निधन झालं. शेवटी त्याला अनाथाश्रमात टाकण्यात आलं. अनाथाश्रमाच्या शाळेमध्ये शिकली. शाळा इतकी शिकली, त्याला कोणाचा आधार नव्हता, त्या घरामध्ये मोबाईल नव्हता, कोणी टीव्ही बघत नव्हती. इतकी शिकली, म्हणलावर शिकली. पहिलीपासून ग्रॅज्युएट भेटपर्यंत तिचा पहिला नंबर होता. आणि ग्रॅज्युएशन नंतर, डिग्री नंतर तिला 7 डिग्र्या मिळाल्या. 7 डिग्र्या घेतल्या. म्हणून तिला राष्ट्रपती बनवलं. तिचा कलर पाहून नाही, तिची जात पाहून नाही, तिचे टॅलेंट पाहून बनवलं.
तुमच्यातला प्रत्येक जण काही करू शकतो, फक्त तुम्ही मनात आलं पाहिजे मला हे म्हणायचं आहे. तुम्हाला दुसरं नाव पीटी उषा माहिती आहे? कोण होती? गाव पुरतुकी काय एकदम बनली का? तिचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना? तामिळनाडूमधून आदिवासी समाजातली एक मुलगी, तामिळनाडूमध्ये एक मुलगी, त्याला शाळेचा फार कंटाळा, 7वीपर्यंत अर्धा दिवस जायची, अर्धा दिवस यायची नाही. सरांनी चढवत आणलं होतं, पण त्यावेळेला काय झालं? सरांनी चढवत आणलं. जरा ताण बसा. मी शेवटी प्रश्न विचारणार आहे. शेवटी मी काय सांगितलं प्रश्न विचारणार आहे. त्यामुळं जरा ताण बसा. प्रश्न विचारणारा, व्यवस्थित उत्तर देणारा मी पुस्तक भेट देणार आहे. 30 कोटी देव हे पुस्तक त्याच्या नावाने राहिलेच असेल. त्याला हरिपाठ देईल. दोन हरिपाठ अभंग पाठ करील, त्याला हरिपाठ देईल. तर मी काय सांगत होतो ना की तामिळनाडूची मुलगी त्या अभ्यासाचा फार कंटाळा, ती शाळेत जात नव्हती, आधी गाणं मारायची आणि शाळेला जायची. परंतु सरांना विद्यार्थ्यांची पटसंख्या बरेच वेळ राहतात म्हणून सरांना पाठवलं. घोटी गेले, सायकलवर गेले आणि मुलगी तिथं गट मधलं घरी नव्हती. त्यांनी सांगितलं शेरनगर गेली आणि मग तिला शोधत मुलगी डोंगराकडे निघाले. जसं त्या गुरुजींना त्या मुलीने पाहिलं, मुलगी सायकलवर मला माझ्याकडे येत आहे, ती मुलगी अशी धुमचकाट पळाली, वाऱ्यासारखी पळाली, हैवानासारखी पळाली. आम्ही डोंगरावर जाऊन पळत पळत वाऱ्यासारखी डोंगरावर करून गेली. गुरुजींना घेऊन मुलगी डोंगरावर गेली, पण ते गुरुजी तिथं पळणं पाहून आवाज झाले होते, अरे मुलगी आहे का काय काय वाऱ्यासाठी पडते. मग ते दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या घरी गेले. त्या वर्गाला आई वडिलांना सांगितलं, तुम्ही या मुलीला शाळेत पाठवा. ती जरी अभ्यासात पक्की नसली, किंवा जरी अभ्यासात कशी असली तरी तिच्याकडे एक बुद्धी हेरलाय. आणि दुसऱ्या दिवशी तिचे पालक त्या मुलीला शाळेत घेऊन आले. शाळेत घेऊन आल्यावर पहिल्या दिवशी तिच्या त्या बुद्धीने हेरलं होतं. शाळेमध्ये मुलांच्या स्पर्धा ठेवल्या. 10वी पर्यंतची शाळा होती, विद्यार्थी कमी होते म्हणून त्या मुलांना शोधण्यासाठी बुद्धी गेले होते. दुसऱ्या दिवशी 5वी ते 10वी रनिंगची स्पर्धा ठेवली. रनिंगची स्पर्धा ठेवल्याच्या नंतर ती मुलगी 10वीच्या मुलीपेक्षा जास्त पळाली. आणि मग गुरुजींनी तिला पहिला नंबर आल्यावर गुरुजींनी त्याला त्यावेळेस 10 रुपये बक्षीस दिले. 10 रुपये बक्षीस म्हणजे त्यावेळेला 10 रुपये म्हणजे आता 100 रुपये इतके होते. त्याला फार मला वाटलं, अरे काहीतरी शाळेमध्ये आहे. त्याला मग गोळी लागली, थोडासा अभ्यास पण करू लागली, पास होत गेली. 10वीला गेल्यावर सगळी स्पर्धा झाली. तालुक्याच्या स्पर्धेला शाळेतर्फे तिला पाठवण्यात आलं. तालुक्यामध्ये तिने पहिलं पदक मिळवलं, मग जिल्ह्याला पाठवलं, मग तामिळनाडूचं सुवर्ण पदक मिळवलं. शेवटी आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्येही तिनं सुवर्ण पदक मिळवलं, लाखो रुपये मिळाले. आणि शेवटी बेलिंगला आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती बघा. सगळ्या देशांचे खेळाडू त्या ठिकाणी येतात आणि त्या खेळाडू तिथं त्या देशामध्ये त्या मुलीला फक्त थोडीशी हात पत्करायला लागली. 9 सेकंदावर तिथं पदक फुटलं. किती सेकंदावर फुटलं? आपण 3 नंबर काळा जॅकेट. किती सेकंदावर? काळा जॅकेट इकडे, काळा जॅकेट पुढे. किती सेकंदावर म्हटलं मी पदक फुटलं? कारण तो ऐकलंच नाही. तुझं लक्ष होतं खाली हातात काय आहे ना. तुमचं लक्ष फक्त तुमच्या लक्षात राहावंय. तुमचं लक्ष आहे शिक्षण. मुलाचं शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचं, विद्या म्हणजे गरीबाचं धन, विद्या म्हणजे त्याचा हात असतात. काळा जॅकेट तुझं लक्ष मला जरा बरं दिसत नाही. ठीक आहे, काय सांगतो तुम्ही आता? या मुलीला 8-9 सेकंदावर तिथं आंतरराष्ट्रीय पदक फुटलं, पण तिनं हार मानली नाही. तिनं हार मानली नाही. थोडीशी कमी मार्क पडली, नाही समजलं, परत धोरण अभ्यास करायचा, 2दा धडा वाचायचा, हार मानायची नाही. पुढल्या वेळेला 30 मार्क भेटली, तिला सफल झाली. एकदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 9 सेकंद तिने हार मानली नाही. ती प्रॅक्टिस करायला लागली. कारण बघा, तुम्हाला एक ते संगीत सांगितले ना, कोशिश करने वालों की असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रहेंगे देखो और स्वीकार करो. जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही ये देखा नहीं होती. कोशिश करने वालों की
हात ते होते तिने हात म्हणले नाही. ते रोज प्रॅक्टिस करायला लागले. तिच्या गावापासून दुसऱ्या गावापर्यंत 5 किलोमीटर जायची, परत 5 किलोमीटर मागे फिरायची, रोज 10 किलोमीटर रनिंगचा सराव करायचे, प्रॅक्टिस करायचे. तरीही तिचं पदक 9 सेकंद सुटत नव्हते, खड्याला लावून पडत होती. फक्त एक दिवस काय झालं, एक दिवस काय झालं, तशी पलीकडच्या गावामध्ये गेली आणि पलीकडल्या गावामध्ये जशी गेली तसं त्या गावामध्ये कुत्र्यांची भांडण लागली. कुत्र्यांची गळवण पाहिजे का तुम्ही? कुत्र्यांची भांडण लागली होती. एक कुत्र तिच्या मागे पळालं, बाकीची कुत्री मग त्या कुत्र्याच्या मागे पळाली आणि मग ती पुढे पळाली. एक कुत्र तिच्या मागं, बाकीची कुत्रीच्या कुत्र्याच्या मागं. तिला असं वाटलं तर सगळी कुत्री माझ्या मागं लागली. मग कुत्र्याच्या भ्यानं चिंगाट पळाली, मुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद उठले. मला सांगा बोलतो, 15 सेकंद उठले ते का उठले? आणि पुढच्याच वर्षी आपल्या देशाला चीन मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये पहिलं स्वर्ण पदक त्या पीटी उषाला मिळालं. एक पदक मिळालं, करोडो रुपये मिळतात. अभ्यासात कमी आहे म्हणून घाबरायचं नाही. त्याला दुसरा खेळात आपल्याला जो छंद आहे ना, एक गाणं गायलं तर लता मंगेशकरला 5 लाख रुपये मिळायचे. दुसरा छंद जोपासला, मग काय झालं तुम्हाला माहितीये? मला सांगा मुलांनो, ही पीटी उषा एवढीची का पळाली? कुत्र्याच्या गाणं, बरोबर, कुत्र्याच्या गाणं पळाली. आता मग तुम्हाला कशाचं भीती आहे? तुम्हाला तुमचं करिअर झालं पाहिजे, कारण स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये तुमचं करिअर झालं पाहिजे, तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, तुम्हाला चांगला धंदा मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला शिकलं पाहिजे. शिकलं तर तुमचं करिअर होईल. ते करिअर तुमच्या मागं आहे सध्या, त्याच्या ज्ञान तुम्ही रोजच्या रोज बघा. तुम्हाला ते तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही. तुम्हाला तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही. बघा, लहानपणी तुमच्या आजीनं तुम्हाला एक गोष्ट सांगितली. 2 लहान प्राण्यांची शर्यत लागली. त्यामध्ये कोण जिंकत? चपळ कोण होत? मग कासव का जिंकला? बरोबर, कारण तो थांबला, झोपला, त्याला आळस आला. मग याच्या ह्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? या गोष्टीपासून तुम्ही एवढं शिकायचं का तुम्ही थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. म्हणून नेहमी तुम्हाला अभ्यास गृहपाठ असतो ना, तो रोजच्या रोज केला तरच तुम्ही शर्यत जिंकणार आहात. मला सांगा, तुम्हाला मी आता सांगितलं, एक सिनेमाचं आर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी दिसत नाही. दुसऱ्या वर्षी बळा हे बळा की शांताबाई दिसते का तुला परत? दुसऱ्या वर्षी आला यांचा बाबूराव दिसला का? तिसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षाला आवाज वाढवलीचे. इथेच सिनेमाचं आर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष प्रसिद्ध होतं, एक तुमच्या डोक्यामध्ये बसतं. पण ते संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावात गायले जातात. मी तुम्हाला 2 ओळी फक्त भाग म्हणायच्या. तुम्ही घराबाई नाव ऐकलंय का? घराबाई का फक्त शांताबाईचं आहे? घराबाईचं बळी होतं बघा. त्या 2 ओळी मार्ग म्हणायच्या. त्या मागं ओळी म्हणत असताना त्या ओळीचा अर्थ काय होतोय हे डोक्यात घ्यायचा. कारण त्या ओळीमधून तुम्ही काय शिकायचं हे तुम्हाला सांगायचं. बघा, रावणाला कोणी मारलं नाही? तू 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 मार बघतो. तू कुणी मारलं? तू नाही मारला ना? जाऊ दे बरोबर, तू नाही मारलं, जाऊ दे, तू मारला. तू 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 हा पकडा पकडा तूच. रावणा तू नाही मारलं ना? ठीक आहे. म्हणून कारण रावणाला मारायला तुझं लक्ष जागेवर नसतं. रावण पुढे तुला सापडणार आहे. तर मी काय सांगत होतो आता, 2 ओळी फक्त मागं म्हणायच्या. घराबाईचं एक भजन आहे. त्या भजनाचा अर्थ काय होतोय त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. घराबाईचं भजन होतं बघा. जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, तो हरी 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 गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? तैशी लागी लगन. त्याचा अर्थ काय? तैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन भक्त झाली तर
तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती आधी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार नाही का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी अंगामध्ये बाड्या गाड्या घालू का गोळ्या? लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको नाही तर गोळ्या घालेल असं तुम्हाला कोणी म्हणणार आहे का? कलेक्टर होऊ नको असं म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काय शत्रू आहे? ते शत्रू तुमच्या आतमध्ये आहेत. निकोटीन पहा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आतमध्ये असलेला शत्रू आळस, कंटाळा. ते तिकडे काय अभ्यास केलं तर काय मॅडम थोडंसं रागवते. तुम्हाला तुमच्या माझ्यासाठी सांगतो मॅडमचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला मन लावून अभ्यास केला आणि जर तुम्हाला अभ्यासाची गोडी लागली तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. बघा हरिपाठ आहे, छोटासा हरिपाठ आहे. त्या हरिपाठामध्ये थोडे अभंग असतात. तुम्ही काय गीता गाता ज्ञानेश्वरी तुम्ही उचकटणार नाही. त्या अभंगातून अभंग जसं शिक्षण म्हणजे त्यांना क्षणाला शिकायचं तसं अभंग. त्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. फक्त 2 अभंग. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हणणे बाळू? अवघाची संसार म्हणजे कुणाचा संसार म्हणजे? अवघाची संसार म्हणजे आपल्या जगाचा संसार म्हणजे पप्पा मम्मी कुटी आणि तू चौघांचा संसार नाही. अवघाची संसार म्हणजे आपला जगाचा संसार स्वतःचा करील आणि आनंद भरलेले लोक म्हणजे स्वर्ग मुक्ती पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ थोडा मोठा असतो पण ते तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. तुमच्या डोक्यामध्ये ही शांताबाई काढा, धनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईचे अभंग तुम्हाला मास्टर डिग्री पर्यंत आहेत. बघा धनाबाईचे गौरव आहे. तुम्हाला मार्ग म्हणाल का? अभंगाच्या चाली, गौरवणीच्या चाली, पारूड पदे ओवे दोह्या श्लोक याच्या चाली चांगल्या असतात. याचा अर्थ चांगला असतो पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. धनाबाईचे गौरव आहे. बघा लहान 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 मुले घेऊन गोड्या करी म्हणा मोहन लाजवी हा छत्रपाणी जनी हसे हसे गाय गाणी जनी हसे गाय गाणी हसे गाणे गाऊन थोडी तरी चाल आहे का नाही याला? नुसता मुंगळा आहे. थोडी तरी कधी तर मुंगीलाच आहे का? थोडी तरी चाल आहे. अभंगाच्या चाली, गौरवणीच्या चाली, भावगाच्या चाली चांगली असतात. परंतु काय झालंय? तुम्हाला एक विंचू चावलाय. तुम्हाला सगळ्यांना विंचू चावलाय. बऱ्याच जणांना चावलाय, सगळ्यांना नाही. पण जे लक्ष नाही ना ते काळ्या केवाला केवाला मागचं लक्ष नाही. बऱ्याच जणांना विंचू चावलाय. कसला विंचू चावलाय? कसला माहितीये? आळस, कंटाळा, राग, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार किंवा दुर्लक्ष हा विंचू चावलाय. त्या विंचूवर एकनाथ मारुडांचं एक भारुड आहे. तुम्ही फक्त विंचू चावला मागे म्हणायचं म्हणणार का? फक्त विंचू चावला. तुम्ही भारुड ऐकले का? ते नाही ऐकले ना? बघा सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. फक्त विंचू चावला म्हणा. काय करू कुणाला सांगू? घरी जाऊ देवा रे देवा. विंचू चावला हो काम क्रोध विंचू चावला पंच प्राण व्याकुळ झाला. तेने माझा प्राण चालला. विंचू चावला मनुष्य इंद्रियाची दारुण मदनागा मारिला पिन सर्वांगी वेदना जाण त्या इंद्रियाच्या काय करू घरी जाऊ कुणाला सांगू
रे देवा विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला त्या विंचवाला उतारा त्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू गडी उतरे जर जर अग गग गग काही करू कुठे जाऊ तुम्हाला सांगू देवा रे देवा विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला उसक उतारा देऊन अवधान सारीला तमोगुण किंचित राहिली पुन्हा पुन्हा शांत केली जनाने अग गग गग काय मी करू घरी जाऊ कुणाला सांगू देवा रे देवा विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला विंचू हो हा विंचू कशाला उतरतोय माहितीये का हा विंचू फक्त सत्व उतारा म्हणजे सत्व उतारा कसा घ्यायचा बघा अनेक अवतार झाले मत्स्य कच्चे वराह रामकृष्ण किंवा सगळे अवतार झाले ते सगळे अवतार राक्षसाला मारण्यासाठी झाले आताच्या युगामध्ये कोणताही अवतार राक्षसाला मारण्यासाठी नाही तर सर्वांना मारण्यासाठी आहे तो एकच अवतार आहे कटेवर हात देऊन पंढरपूर देवीचा उपाय कोण अवतार आहे तो त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तुळशी म्हणजे पवित्र तुळशीची माळ आहे तुळशीची माळ घातल्यानंतर कोणतरी तो वाईट खाऊ नका असं सांगतो ज्यांनी सांगितलेलं तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या कारण आता प्रत्येक गावामध्ये एवढे राक्षस झाले कुणा कुणाला मारणार त्यामुळं त्याचा जो भजन करेल विठ्ठल विठ्ठल म्हणत एखादा अभंग होईल मग त्या माणसाच्या दुष्ट माणसाला मारण्याऐवजी त्याच्या मनामध्ये एक सात्विक विचार चांगला विचार पवित्र विचार निर्माण करण्यासाठी त्या युगामध्ये फक्त भजन किंवा अभंग एकच मार्ग आहे सावता महाराजांचा एक अभंग आहे बघा सावता महाराज नाव ऐकले का सावता महाराज बघा सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून 25 किलोमीटर हायवेच्या पलीकडे आलं परंतु ते कधी गाव जवळमध्ये पंढरपूरला गेले नाही ते आपल्या शेतामध्ये काम करायचे बोट चालू करायचे कांदा मुळा भाजी पिकवायचे कांदा मुळा भाजी आपण माहिती का कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी कसुंबीची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाळा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला विठ्ठल पायी गोळला करा काम आपलं करता मोठ चालू करता मोठ्यावर ते विठ्ठल विठ्ठलाचं गाणं म्हणायचे मोठ्याचं गाणं म्हणण्याऐवजी शेतात काम करताना ते विठ्ठल विठ्ठल म्हणायचे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे विठ्ठल विठ्ठल म्हणता तो आवाज विठ्ठलापर्यंत जायचा बघा बघा म्हणा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे विठ्ठलाचा अभंग गायचे आणि ते त्या विठ्ठलाच्या मनावर गेलं त्याच्या कानावर गेलं भक्ताचा आवाज विठ्ठलाचा कुठे जातो आणि ते विठ्ठल स्वतः त्यांना रंगला आपल्या शेतामध्ये भेटायला आले असा एकच संत आहे त्याला स्वतः विठ्ठल आपल्या शेतामध्ये आले कारण त्या सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला फक्त काम करता करता कामामध्ये काम विठ्ठलाचं नाम घेतलं म्हणून त्याला विठ्ठल स्वतः शेतामध्ये देवा भेटायला आले सावता महाराजांनी आपला देव कामामध्ये पाहिला आता मला सांगा तुमचा देव सध्या कशामध्ये आहे कशामध्ये टीव्हीमध्ये टीव्हीमध्ये नाही ना बऱ्याच मुलांना अभ्यास प्रोग्रामवर होमवर्क करून तुमच्यातले बरेच जण 8 ते 8:30 7 ते 7:30 मालिका बघतात अभ्यास गप्पात मागे राहतो दुसऱ्या दिवशी मॅडमला सांगतात माझं डोकं दुखत होतं तुम्ही डोकं पुढे लावलं होतं टीव्ही पुढं टीव्ही हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे मुलींचा टीव्ही मुळे काय करेल टीव्ही मध्ये काय शिकवलं जात आहे त्या बाईची
गोडी कशी करायची, त्या बाहेर खूप गोडी कशी करायची, याच्यापेक्षा वेगळी मालिका आहे का? बघताय तुम्ही ते नका बघू टीव्हीमध्ये चष्मा लागतो. चष्मा लागल्यावर मुलींना कुठला बघा इंटरनेटचा जमाना आहे, कोणाचे खूप मोठे व्हायचे तर चष्मा लागला नाही पाहिजे. आणि चष्मा जर लागला तर मुलाला किंवा मुलीला चष्मा लागतो हे केव्हा आहे का? तुम्हाला टीव्हीमुळं किंवा मोबाईलमुळं जर चष्मा लागला तर पुढे लग्न जमायला अडचण येते. तर काय होतं, तुम्हाला जर 40-50,000 पगाराची नोकरी मिळाली तर ठीक झालं. 40,000 पगाराची नोकरी मिळाली तर ठीक झालं, पण नोकरी मिळाली नाही, तुम्ही अभ्यासामध्ये राहिला त्या टीव्हीमुळे मोबाईलमुळं आणि तुम्हाला जर चष्मा लागला तर तुमची लग्न जमत नाही. का जमत नाही? एखादा लग्न करायला बघायला आला, तो म्हणता अरे या मुलीला चष्मा लागलाय, या मुलीची जर लग्न केलं आणि उद्या त्या मुलीला घेऊन गेलो फिरायला आणि जर मी पडली खड्ड्यात पडली तर केलं का फुकट पैसे. म्हणून तुम्ही मोबाईल आणि टीव्ही वाचवून लावून राहा. कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित नाही, डेंजर खोका खात्रा परिणाम माहित नसतो. आणि इकडे काय झालंय, आपल्या बघा आपले 3 गुरु असतात. तुमचे भलं चिंतणारे 3 गुरु असतात. फक्त जगातले 3 लोक तुमचं भलं व्हावं असं चिंतात. कोणते कोणते माहिती आहे का? कोणते? बरोबर, आई, वडील आणि शिक्षक. या 3 लोकांना फक्त वाटतं तुमचं चांगलं व्हावं. बाकीचं बघा तुम्ही इंटरव्ह्यूला गेला 50 लोक असले, त्या 50ला वाढवलं तुम्हाला नोकरी मिळावा. म्हणजे प्रत्येकाला वाटतं का तुमचं चांगलं नाही, माझं बाबा फक्त 3च लोक आहे. परंतु काय झालंय, गेल्या 8 वर्षामध्ये तो पहिला गुरु आहे ना, त्याला असं वाटतं आपल्या बाळाचं चांगलं व्हावं, पण त्यानंच आपल्या बाळाचं वाटलं गेले. माहितीये का पहिला गुरु कोणता? पहिला गुरु आई. आईनं काय केलं? मला सांगा. अरे मागून 2 नंबर काढा. मागून 2 नंबर. आईनं काय केलं? गेल्या 7 वर्षामध्ये आपल्या घरातलं लहान बाळ जर घडत टाकलं तर आईनं काय केलं? फुटफुट द्यायला त्याच्या हातामध्ये. काय दिलं त्याच्या हातामध्ये? लहान बाळ घडत असताना आई काय करते त्याला समजवण्यासाठी? फुटफुट देते का गाणं म्हणते, कामाटे घेऊन जेवतो रे असं म्हणते का? या कविता म्हणते का? गडबड हे उंदीर करती, कणशोधाया ते फिरती, परी आमची निराश होती, गडगडी सोडते सजनाला, हिजनील माझ्या बाळा. गाणं म्हणून सुटते का? आई काय करते बाळ रडत असल्यावर? काय करते? तुमच्या घरात बाळ रडत असल्यावर आई काय करते त्याला सांगायला? हातामध्ये टीव्ही देते का? काय देते? मोबाईल देते. बरोबर. आणि त्या मोबाईलचा परिणाम तुम्हाला माहित आहे का? लहान बाळाच्या डोळ्याची आवरण एवढी नाजूक असतात, त्या मोबाईलची गाठी एवढी प्रकार असते. आमच्याकडं 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलाला चष्मा लागला, त्याची डोकी हँग झाली. मला सांगा 7 वर्षाच्या मुलाला जर चष्मा लागला तर कसा मोठा होणार? बघा आता जाऊ द्या. मला तुम्हाला कंटाळा आलाय का? पण तुम्हाला अभंगच म्हणायला लागतो म्हणजे तुम्ही मोठे म्हणता. कानडा राधा पंढरीचा वेदा नाही कळला नाही, अंतपारण्याचा. 1-2 मुलांनी नुकत्या जात राहिलेल्या. अभिड गुलाल उधळीत रंग, माझा पुढे नाचे माझा सखा पांडुरंग. तुम्हाला कसला आपण बाकी डीजेचं चालू बरोबर? डीजेचं चालू छुन्नुक चाल वाजवी, पाटामधलं पाणी, पाखरा संग गातो, तुझी विठ्ठला राणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
टाळी मोठ्याने वाजवा आणि मोठ्याने विठ्ठल म्हणा. एक शास्त्रीय कारण आहे, तुम्हाला कोणत्याही रोग होणार नाही, का होणार नाही ते सांगतो. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. आता कोणी कोणी जोरात टाळी वाजवली ना त्यांनी सांगा हाताला भिंतीने लागले नाही. हाताला भिंतीने लागल्यावर काय झालं माहितीये का? हाताला भिंतीने लागल्यावर आता तुमच्या आपल्या शरीरामध्ये सगळ्या रक्तवाहिन्या जातात ना, त्या रक्तवाहिन्या प्रवाहित झाल्या आणि विठ्ठल विठ्ठल या संदर्भात जोर दिला. पासून हृदयापासून कंपनी निर्माण होतात आणि कंपनी निर्माण झाल्यावर आपल्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. जो मुलगा किंवा मुलगी दिवसातून 5 मिनिटं एखादा अभंग म्हणत विठ्ठल विठ्ठल म्हणत, त्याला आयुष्यामध्ये बघा तुमच्या म्हाताऱ्या माणसाला तुमच्या गावामध्ये एखाद्याला अटॅक येतो. अटॅक येतो पाहिजे ना, अटॅक काय येतो तर एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि 30 वर्षाचा तरुण माणूस जातो. का जातो तर त्याची रक्तवाहिनी प्रवाहित होते. तर विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या टाळ्या वाजवल्या 5 मिनिटं तर आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, चरबी आणि अटॅक येणारच नाही. फक्त व्यायाम करा, व्यायाम करा. फालतू काय कपास करू नका. घरातले काम शेतकरी असतात तर शेतातली सगळी कामं करा, तिथं सफाई करा, वागा. योगा प्राणायाम करत असतात तर शरीराला व्यायाम व्हावा. म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण निरोगी आणि चांगले राहावा हीच इच्छा. आता शेवटचे 2 प्रश्न सांगतो, फक्त 2च. मला सांगा, घरी निघताना तुमच्यातले तुम्हाला सगळ्यांना मोठं व्हायचे ना, घरी निघताना तुमच्यातले किती जण आई वडिलांच्या पाय पडून येतात? हातभर करा. 5-6 जण खाली हात. तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं आहे, तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तर घरी निघताना आई किंवा वडील जे असतील ते तुम्हाला डबा खाऊन देतात. तुम्हाला देवाच्या दिवसभर पाया पडलं तर देव तुम्हाला बिस्किटचा पुडा देणार नाही. घरी निघताना आई किंवा वडील जे असतील ना त्यांच्या पाया पडा. 1 मिनिटाचं काम आहे, फक्त 1 मिनिट लागतो. आई वडिलांच्या पाया पडा आणि मग 8 दिवसानंतर सारखं पाया पडल्याच्या नंतर तुम्ही फिट बघा. तुमचे आई वडील म्हणते अरे आमची सोनी किती शाणी आहे, आमचा मुळे किती गुणाचा झाला आहे, आमच्या रोज पाया पडतात, आमची शाणी कोणी बाळगत तुमच्यासाठी मग ते कामात कष्ट करतील, हळाची काळं करतील, रक्ताचं पाणी करतील, कामाच्या झाडं घालतील, पण तुम्हाला मोठं करण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. कोणी काम धंदा करत नसला तर तो कामाला लागत. म्हणेल आमची बाळ किती गुणी आहे, शाणी आहे. तुमची आई वडील एखादा दारू घेत असेल, गुटखा खात असेल आणि त्याच्यात पैसा उडवत असेल, तो म्हणणारे आमच्या शहाणा मुलांसाठी हा पैसा ठेवला पाहिजे. म्हणून रोज तुम्ही आई वडिलांच्या पाया पडा. 1 करा, 1 मिनिटाचं काम आहे. आता मला सांगा, कोण कोण आई वडिलांच्या पाया पडणार आहे? 1 मिनिटाचं काम आहे. चष्मेवाला सोडू शकतो. आई वडिलांच्या पाया कोण कोण पडणार आहे उद्यापासून? उद्यापासून आई वडिलांच्या सगळे पाया पडणार आहे. फक्त एक काम केलेला 50% मोठे व्हाल आणि दुसरे एक काम करा. तुमच्या घराजवळ खाली हात करा, हात खाली करा. फक्त एकच मुलगा हरिपाठाला जातो, परंतु तुमच्या गावामध्ये मंदिर जवळ नाही. फक्त आठवड्यातला अर्धा तास तुम्ही एखादं भजन हरिपाठ होत असेल ना तिथे जा. तुमच्या लोकांना काम पडेल. बस आयुष्यामध्ये परंतु आयुष्यामध्ये शिकायचं, डिग्र्या कमी पडतील, हसायचं, आनंद कमी पडेल, जगायचं, आयुष्य कमी पडेल. जेवढा असेल तेवढ्या जीवनाचा फासा निघून पडेल. पण तुम्हाला प्रश्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस एक प्रश्न विचारतो, त्याला पुस्तक त्याच्या नावानं लायब्ररीमध्ये असेल. छत्रपती शिवराय माहिती नाव? जगावर कसे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. त्या शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि दोन्ही सुनांची नावं काय? पटकन गुरुजन सांगताना भेट करूया. भेट संपलेला आहे. जगावर कसं आहे छत्रपती शिवरायांनी शिकवलं. त्या छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि दोन्ही सुनांची नावं पटकन माहित नाही कुणाला?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या मातृपुत्राचं नाव काय? तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या मुलाची नाव माहीत नाही, तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मुलाची नाव नाही जाईल. मग शाळेमध्ये मुलांनो फक्त काटकोण त्रिकोण लंबकोण विशाल कोण शिकवला जातो, पण जीवनाचा जो दृष्टिकोन आहे ना तो मला संतांच्या आणि शिवरायांच्या गुण आहे. आपल्याला फक्त आपला समाज, आपल्या लेकीबाई, आपल्या महिला सुरक्षित आहे ते फक्त छत्रपती शिवराय आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संतांच्या विचारामुळे. काय माहिती कुणाला? कुणालाच माहित नाही का? छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची नाव आहे. देशासाठी बलिदान केलं ते संभाजीराजे आणि राजाराम राजे. त्यांच्या पत्नीची नाव आहे येशूबाई आणि ताराबाई. आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांची नाव आहे यशवंत. यशवंत व्हायचं असेल तर तुम्हाला थोर महात्म्यांच्या समाज सुधारकांच्या मुलांची नाव माहिती पाहिजे. जाऊ द्या, आता तुमच्या आवडीचा प्रश्न विचारतो. हे 2 प्रश्न नाही आले. तिसरा प्रश्न तुमच्या माहितीचा. तुम्ही एक पिक्चर पाहिला होता बघा, पिक्चर फेमस पिक्चर, त्याचं नाव सायराट. पाहिलं ना? बरं ठीक आहे. ज्यांनी पाहिलं ना त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. त्या पिक्चर मधला हिरो आणि त्या हिरोच्या मित्राचं नाव कोण सांगते सांगा. हे पुस्तक आपल्या लायब्ररीला त्याच्या नावानं देणार आहे. कोण सांगते? त्याचा हिरो कोण सांगते? तुम्ही 2009 पिक्चर बघितला, तुम्हाला काय आठवत नाही का? पटकन सांगा होतं. सायराट मधल्या हिरोचं ती आरती होती, आरती माहिती आहे? त्या आरतीच्या हिरोचं आणि त्याच्या मित्राचं नाव पटकन सांगा. त्याला हरिपाठ देणार आहे, खेळायला देणार आहे. इकडे हे पटकन आहे, पटकन बघा. हे नाही का? चला पुढे दोघांना माहित असतं, दोघांना हरिपाठ देतो बघा. तो पिक्चर किती छान होता, किती चांगली क्रांतिकारी होती त्याच्यात आहे. सांग शकते एक पिक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना? सगळ्यांचं नाव एक कारण पुस्तक देणार आहे, ते पुस्तक मागून जाईल. हरिपाठ देणार आहे, दोघं सांगता हे पडतात कोणाला माहिती सांगायचं पटकन या. कारण काय आपला वेळ संपत आलेला आहे आणि वेळेला तुम्हाला मुक्ती भेटते. हे पटकन हे लागू नको तुम्हाला बघा. ही जीवनाची शैली जिंकायची असेल तुम्हाला बोलता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, पोहता आलं पाहिजे, त्याकडे बोललं पाहिजे. कारण तुम्ही एका ठिकाणी नोकरीला गेला आणि त्यांनी प्रश्न विचारले, कोण सांगते? तुम्हाला सांगायला माहिती आहे बरोबर नाही? दुसऱ्या पिक्चर बद्दल दुसऱ्या पिक्चर मध्ये घेतलं. बघा त्याच्या बदलाव द्या. बघा त्याचं तुम्हाला सगळे नाव माहिती हिरो पिक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्या हिरोची नाव माहिती आहे, हिरोची माहिती आहे, हिरोची माहिती आहे, हिरोची माहिती आहे. पण तुम्हाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या, महात्मा फुलेंच्या मुलाचे नाव, डॉक्टर आंबेडकरांच्या मुलाची माहिती नाही, छत्रपती शिवरायांच्या मुलाची माहिती नाही. जीवनामध्ये एक व्हायचे असेल तर माणसाला इतिहासाचं ज्ञान हवं. मुलांनो आयुष्यामध्ये शिकायचं एकदा कमी पडतील, जगायचं आयुष्य कमी पडेल, असायचं आनंद कमी पडेल. तेवढा असेल कमिटीचा भाषा दूर पडेल. पण प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, तुम्हाला त्या देवाला भाग पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.
काय 2 अभंग पाठ करण्याला हरिपाठ द्या. हं? कोणाला 2 अभंग पाठ करण्याला हरिपाठ. बरं 2 मुलींना द्या का मुलाला द्या. हा ये तू ये तू मुलीला या. आपण पाठ करणार का. हा कोण पाठ करणार. सगळे पाठ करणार. मोठा कोण आहे तुमच्यात मोठा. बरं सगळे जण मिळून करा. त्या मुलीला द्या. पण त्यांचा कोण म्हणून घ्या. ज्यांनी घेतलं ना त्यांना एक परिपाठाला म्हणून घ्या.